हे गाईज, वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल. स्वागत आहे तुमचं आपल्या डेली ब्लॉगमध्ये. टाकलं होतं काय माहिती भाई, काहीतरी मध्ये सांगा बरं का. माझ्याकडे काय पैसे नाही येतात. मला वाटतं मी घरी बसून असतं, मला काही काम नाही, एकदम निवांत आहे काम तुझं. तू बनवतो त्यासाठी लाईक कमेंट शेअर करायला अजिबात मिस नका तुमच्या भागात. तर माझं वर्क फ्रॉम होम चालू आहे, तुम्हाला माहीतच आहे. तर सध्या वाजलेले आहेत 12. तरी पण आहे ना, माझं काहीच आवरलेलं नाही. मी सकाळी उठलो आणि क्लायंटची मीटिंग होती, त्यामुळे सकाळीच मीटिंगला बसलो होतो. उठून चहा पिलो होतो फक्त, आणि बाकी काहीच केलं नाही. तांबळ पण नाही केले की आता आवरून. आता मीटिंग झाली जस्ट. एमओएम वगैरे काढून घेतला का. एमओएम काढणं म्हणजे सगळ्यात अवघड आहे, तुम्हाला पण माहिती आहे. जे कॉर्पोरेटमध्ये काम करतात ते एमओएमचं नाव घेतलं ना, सगळे जे हालत अशी टाईट होऊन जाते. सेंड एमओएम आफ्टर द मीटिंग. तर आता काढून घेतात सगळे. हा आपला प्रोजेक्ट वगैरे. तर आता आवरतो, कारण की खूपच वेळ झाला आहे. खूपच नाही तर जास्तच झाला आहे, 12 वाजून गेलेले आहेत. तर आता आवरायचं आहे, नाश्ता करायचा आहे. ताई गेलेली आहे आपली मेडिकलला. चला तुम्हाला आज हॉस्पिटल पण दाखवतो आपण. बोदेगावमधलं ओरल हॉस्पिटल, जे जळगाव फाट्यावरती आहे. आणि मी पण बोदेगावमध्येच राहतो आहे, कारण की गावाकडे ना, आमच्या गावात काय सांगू तुम्हाला, सरकारचं एवढं भंगार काम आहे ना. नुसतं सर्वे करून केलं तर आणखीन लाईट नाही आले, किती दिवस झाले. तर गावामध्ये लाईट आहे ना, आमच्या गावापासून फक्त 500 मीटरवरती घरी शेतामध्ये. पण लाईट नाही, काही नाही. त्यामुळे मला गावाकडे जाऊ वाटत नाही. मी इथंच राहतो आता 2-3 महिने झाले, मी ताईपाशीच राहतो इथं. तर एक बाहेरचं वातावरण वगैरे दाखवलं तुम्हाला मस्त. जास्त ब्लॉग पण नाही बनवत मी, कारण की टाईम नाही भेटत ऑफिसमुळं. आणि आज थोडा टाईम होता, मीटिंग झाली. मीटिंग चांगली झाली, त्यामुळे थोडं हॅप्पी वाटतं आहे, त्यामुळं ब्लॉग बनवतो आहे. हे साईडचं वातावरण आहे आपलं, एकदम मस्त वाटतं. साईडनी शेती वगैरे आहे. लाईटच्या ताराचा तर विषयच नाही घ्यायचा बाई. इकडे लाईटच्या तारा म्हणजे कुठं पण लाईटच्या तारा आहेत, तुम्ही बघा. ते नाही का, ते हम भी आसमान का फोटो खींचकर स्टेटस पर लगा सकते हैं, बट बीच में ते बरोबरच टाकलेलं आहे त्याच्यानी पण बनवतो. आणि तर हे बघा, या साईडनी आहे ना, एकदम मस्त व्ह्यू आहे. इकडं बिल्डिंग वगैरे आहे साईडनी. बघा इकडून पण तारा आहे, ताराला काही मिस नाही लाईटच्या. ही बिल्डिंग मस्त सगळ्यात भारी. आणि ते समोर दिसतंय ना तिकडं, ते एकदम कौलासारखं बांधलेलं आहे. ते बघा, ते जे दिसतंय ना, ते कौलासारखं बांधलेलं आहे. एकदम भारी वाटतं ते बघायला. आणि वातावरण फ्रेश झालेलं आहे. सध्या पाऊस वगैरे काही नाही, पाऊस येऊन गेलेला आहे. ताईने झाड लावलं होतं त्याचं, विटचं झाड, आणि त्याच्यामध्ये चहाची पत्ती टाकली. ते पूर्ण झाड जळून गेलं होतं, पण आता परत उगलं आहे. ते बिचाऱ्याला शक्ती प्रदान केलेली आहे. घरात पण मनी प्लांट लावला आहे. काय करते बघा, हे ताईचं काम आहे. मनी प्लांट एकदम भारी झाला आहे. जरा काय आता आवरतो, जावं लागेल परत हॉस्पिटलला. आणखीन आवरायचं आहे, काहीच आवरलं नाही. तर बऱ्याच लोकांच्या कमेंट येत होत्या मला, का तू मोबाईलमध्ये कोणत्या मोबाईलमध्ये शूट करतो, कशामध्ये शूट करतो. एकदम आयफोनसारखे व्हिडिओ येतात. तर त्यांच्यासाठी मोटोरोला आहे ना, आयफोनपेक्षा एकदम क्वालिटी व्हिडिओ बनवतो आहे. मोटोरोलाचा जे विजन 17 आहे ना, त्यामध्ये व्हिडिओ एकदम भारी येतात. क्वालिटी वगैरे एकदम कडक आहे, नाद नाही करायचा. त्यामुळे आपल्याला मोटोरोला खूप दिवसात आवडत होता. 2 वर्ष थांबलो मी मोबाईल घेण्यासाठी, पण शेवट मोटोरोलाच घेतला. मोटोरोला लवर भाई. काहीच काय करू, चला थांबायला. चार्जिंगला लॅपटॉप चांगलेला आहे का. हां चला, ओके. हां, लॅपटॉप चार्जिंगला. लाईट गेली रे. काय लॅपटॉप चार्जिंग लावलं, लाईट गेली. लाईट गेल्यावर काय मग माझं काम नाहीच. गिफ्ट पाहिजे का तुम्हाला. चल, ज्याची सगळ्यात भारी कमेंट येईल ना, त्याच्यासाठी मी गिफ्ट पार्सल करतो. असं सेम टू सेम तुमचा ॲड्रेस वगैरे मी तुम्हाला DM करेल. मला ज्यांची कमेंट आवडेल ना, त्याच्यासाठी गिफ्ट. ही नाही, ही दिल्यावर ताई मला एवढं मारेल ना, पण याच्यासारखी सेम टू सेम देणार. चला, अमोलचा वादा आहे तुम्हाला. एकच वादा, अमोल दादा. चला, एक लाईक कमेंट शेअर होऊन जाऊन द्या. सबस्क्राईब पण करून घ्या आपल्या चॅनलला, कारण की आता भाई एवढं जॉबचा प्रेशर असून तुमच्यासाठी व्हिडिओ बनवतोय. तुमच्यासाठी म्हणजे माझ्यासाठी, तुमच्यासाठी म्हणा, समजून घ्या. व्हिडिओ बनवतोय चल, तर सबस्क्राईब करून घ्या. तेवढं कमेंट पण करत जा की व्हिडिओ कसा वाटतोय. खराब जरी वाटत असेल ना, तरी पण कमेंट करा, कारण की मला त्याच्यामध्ये सुधारता येईल. म्हणजे काय प्रॉब्लेम होतोय, काय नाही.
मी पण नवीनच ब्लॉगर आहे, मी काय असा जुना नाही आहे. सौरव जोशी सारखा बाई, सौरव जोशीचा विषय निघाला म्हणून सांगतो. बाईने आत्ताच नवीन जमीन घेतलेली आहे. कशामुळं? तर त्याची मजबुरी होती. काय मजबुरी होती? की समोर फ्लॅट बांधणार आणि त्याच्यामधून माझ्या गॅलरीमधून माझ्या घरात डोकणार. बाई त्यांना तेवढेच काम होते का तुझ्या गॅलरीमध्ये डोकायचे. पण जाऊन द्या बाई, सक्सेस झालेला एवढा मोठा. आपले गुरु आहे सौरव जोशी, आपला मोटिवेशन आहे आपला सौरव जोशी. तर चला काय तर काहीच जाऊ द्या, आता जास्त बडबड नाही करीत मी. मला आहे ना आवडायचं आहे आणि लवकर नाश्ता करायचा आहे आणि बाहेरून दळण पण घेऊन यायचं आहे. त्यांनी सांगितलेलं आहे. अरे इकडं काय रे करतो मला काय. चल भेटूया थोड्याच वेळात. तर जस्ट आत्ताच आंघोळ केलेली आहे, आता आवरतो. बाई केस तर एवढं गळत आहेत ना, मला तर वाटतंय 1-2 वर्षात लग्न व्हायच्या अगोदर मी तर पूर्ण टाकलं होतं. काय माहिती भाई, काहीतरी उपाय तरी सांगा राव मला. एखादं केसांसाठी काही ऑइल वगैरे काही असेल गळव नाही म्हणून. ते कंपनीवाल्यांनो सांगा की काहीतरी, पण फ्रीमध्ये सांगा बरं का. माझ्याकडे काय पैसे नाही येतात. घरगुती जुगाड काहीतरी गावठी जुगाड आहे का एखादा? आता तेल वगैरे लिंबू वगैरे लावायचं गाव, जे जुने माणसं करायचे ना त्यासारखं करायचं आणि केस गळणार नाही तसं होईल का काही? हे बघा ना होईल. टक्कल पडायला लागलं माझं. काय रे टेन्शन आहे. सगळ्यांना वाटतं मी घरी बसून असतो, मला काही काम नाही, एकदम निवांत आहे काम तुझं. काय बसून असतं दिवसभर काम करतो फक्त भाई. पण ते फक्त आम्हाला IT वाल्यालाच माहिती की आमच्या आतमध्ये काय असतं भाई. रात्री झोपेत पण रात्री 12 वाजता का एरर शोधत असतो आम्ही. भाई तो एरर राहिलेला आहे ना, त्याच्यामध्ये ना ही कंडिशन ते फॉलो हेच चालू असतं आमच्या डोक्यामध्ये फक्त रात्री. बाहेर जरी कुठं गेलो ना तरी एखादा जरी एरर राहिलेला असला ना भाई, तो एरर असं डोक्यात असं मुंग्यावानी असं फिरतो भाई. याचं काय येईल आणि लोकांना वाटतं हा शांत बसलेला आहे, हा काय शांत म्हणून. काय शांत नाही भाई, आमच्या डोक्यात काय विचार चालू असतात काय सांगू तुम्हाला. ये रे, तुमच्या घरात कोणीच IT वर असलं ना, IT मध्ये काम करणार, त्याला विचारा. हे पैसे दिसतात पण हे पैशाच्या मागे लई मेहनत असते फक्त आम्हालाच माहिती. जाऊ द्या काय आता, जाऊ द्या. एवढ्या मेहनतून पण व्हिडिओ बनवतो, त्यासाठी लाईक कमेंट शेअर करायला अजिबात विसरू नका. तुमच्या वाटलं ना करा राव, करा. काय तुम्हाला जर फ्रीमध्येच करा, पार्टी देईन मी. पार्टी मॉनिटाईज झालं ना आपलं चॅनल, तुम्हाला पार्टी माझ्याकडून पार्टी देणार तुम्हाला. चला जाऊ द्या, मी बडबडच जास्त करतो, काम राहिलं बाजूला. घरचे पण मला तेच म्हणतात की तू काम देतो सोडून. एकतर काम स्लो आहे माझं, सगळंच काम करत नाही काही नाही आणि नुसतं बडबड करतो. काय सवय पडली बडबड करायची. पॅराशूटचं ते वापरतो मी बाई. विषय नाही पहिल्यापासून आपण तेच वापरतो, दुसरं कोणतं नाही वापरत. थोड्या दिवस आलमंड जाऊन ते नाव पण आहे का, ते वापरत होतो. त्याला जमतच नाही, त्याच्यातून काय होतं काय मी तसं वेगळंच वाटतं, त्यामुळं ते जमत नाही आपल्याला. मग काय बाई कांगा काय येतच थांबा येतच. हो जाने जाना ढूंढे तुझे दीवाना सपनों में रोज आके. नहीं कौन नहीं है मेरे सपनों में. मेरे सपनों में सिर्फ पाइथन के बग आते, पाइथन के बग. और मेरी HR के मैसेज आने के साउंड रात को भी मुझे सपने में सुनाई देते. टीम्स के टम ऐसे. और मैं ऐसे जागता हूँ भाई, मैसेज तो नहीं आया ना मीटिंग का, नहीं फिर से सो जाता हूँ. तो ऐसे ही कुछ मेरे साथ हो रहा है गाइस, ऐसे ही कुछ तो हो रहा है मेरे साथ. इसका हल क्या है भाई? कोणी काढला असं नाही, जॉब करायचं हे करायचं. चांगलं पाहिलं लोकांनी राहिलो असतो, डोंगरात राहिलो असतो, झाडपाला खाल्ला असता, जिंगाला हो केलं असतं, तिकडंच मेलो असतो. ताण नसतं राहायला काही पैसे कमवायचा. काही सध्या काय नुसतं पैसा. ज्याच्याकडे पैसा आहे त्यालाच किंमत आहे भावा. काही पण सांगतो तुम्हाला, पैसा कमवा, कुठून पण कमवा, पण पैसा कमवा माणसाने. पैसा खूप इम्पॉर्टंट आहे.
लोक इज्जत देत नाहीत अजिबात. आणि सध्या तुमच्याच हातात आहे, तुम्ही पैसे कमवायचे आणि तुमच्या घरच्यांची इज्जत अप करायची. त्यामुळे पैसे कमवा. तर आता आवरलंय, आता जाईन म्हटलं होतं लगेच बाहेर, पण आणखीन इंजिनियरनी सालेनी मला एक काम दिलं आहे, घेतो आणि मग जातो. मग तुम्हाला दाखवतो आपलं हॉस्पिटल वगैरे. त्यासाठी नेक्स्ट ब्लॉग नक्की बघा, लवकरच मी अपलोड करतो आहे, कारण की हा ब्लॉग खूप लांब होईल. त्यासाठी नेक्स्ट ब्लॉग नक्की बघा. बाय बाय.